7 वर्षांपासून बसस्थानकाचे काम रखडले. श्रेयवादासाठी आंदोलनात्मक भूमिका घेणारे नेते कुठे गेले? उदगीर येथील बसस्थानकात गेल्या 7 वर्षांपासून रखडले आहे. उदगीर शहर हे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या 4 राज्याच्या सीमेवर असून जवळपास दररोज 40,000हून अधिक लोक ये-जा करत असतात. या सर्व प्रवाशांना उदगीर शहरातील बसस्थानक म्हणजे अग्निदिवे वाटू लागले. पावसाळ्यामध्ये चिखलच चिखल आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाचे चटके आणि धुळीचे लोट यांचा सामना करावा लागतोय. या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत. या बसस्थानकांची मंजुरी आम्हीच आणली आणि यासाठी पूर्वी झालेल्या भूमिपूजनाचा दगड काढून नवा दगड लावण्यासाठी धडपडणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केवळ श्रेय लाटण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड आज हास्यास्पद ठरू लागली आहे. अशी परखड टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना जय महाराष्ट्र, मी स्वप्नील अनिल जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख. आज गेले 7 वर्षापासून रखडलेलं बसस्टँडचं काम आपण पाहत आहे. कित्येक वर्ष झालं उदगीर शहरातले प्रवासी, त्यांचे जे होणारे हाल, त्यांना लागणारं ऊन, त्यांना लागणारा पाऊस आणि ह्या सगळ्यांमधनं त्यांना त्यांच्या शरीराला होणारी हानी, ह्यासाठी आज आपल्याला ह्या प्रश्नाकडे यायचं आहे. उदगीर शहरामध्ये आकर्षक असं बसस्टँड व्हावं, ह्यासाठी माजी आमदार सुधाकर भालेराव साहेबांनी 2018 साली सरकारकडे प्रस्ताव मांडून त्या कामाला मंजुरी आणली. कामाला मंजुरी आणत असताना मे 2018ला त्या कामाला सरकारने मान्यता म्हणून, अंदाजे पत्र म्हणून 4.5 कोटी रुपयाचं काम उदगीर शहरामध्ये ते मंजूर केलं. मंजूर केल्यानंतर काही दिवसांनी त्या उद्घाटन समारंभामध्ये माजी पालकमंत्री, तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर साहेबांनी भव्यदिव्य असं उद्घाटन देखील तिथं केलं. आणि त्याच्यानंतर भालेराव साहेबांना तो आमदारकीचा पदभार सोडावा लागला आणि तिथं निवडणूक झाल्यानंतर संजयजी बनसोडे साहेब हे तिथं निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर त्यांनी त्याचा वाढीव निधी मागवला आणि त्याचं उद्घाटन म्हणजे राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब असताना त्याचं उद्घाटन करण्यात आलं. पण उद्घाटन करत असताना जो मागच्या वेळेस जो सोहळा झाला होता, त्या सोहळ्यामध्ये जो दगड होता, तो दगड तिथला काढण्यात आला आणि इथं दुसरा दगड तिथं बसून त्याच्यावर उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळेस भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तिथं आंदोलन देखील केलं की इथं उद्घाटन झालेलं आहे, इथं महाविकास आघाडीने उद्घाटन करू नये. त्यावेळेस संजयजी बनसोडे साहेब हे महाविकास आघाडीमध्ये होते, त्याच्यामुळे तिथं महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी पूजन केलं, उद्घाटन केलं. पण त्याच्यानंतर महागाई वाढली असल्यामुळे ते काम तिथं परत 2020 साली थांबवण्यात आलं. ह्याचं कारण असं की महाग झालंय, ते बजेट तिथं बसत नाहीये. म्हणून सामान्य जनताला पडलेला प्रश्न होता की बाबा ठीक आहे, महागाई वाढली म्हणून तिथं बसस्टँडला मोठी निधी तिथं उपलब्ध झाली पाहिजे, पण तिथं वाढीव निधी उपलब्ध करून घेतली आणि ते वाढीव निधी उपलब्ध करून घेतल्यानंतर की तिथं काम सुरू केलं. आज 2018 पासून आतापर्यंत 7-8 वर्षानंतरही ते बसस्टँड देखील अजून आकर्षक आणि भव्य दिव्य बसस्टँड अजून सामान्य जनतेला, मतदार राजाला दिसत नाहीये. त्याचं कारण असं की फक्त उदगीर शहरामध्ये मोठ्या मोठ्या इमारती झाल्या, तिथं अधिकारी बसतात, त्यांना AC असते, त्यांना फॅन असतो, पण सामान्य कुटुंबातल्या घरातल्या लोकांना तिथं जाण्याचा अधिकार नाही. आणि माझ्या सामान्यातलं सामान्य घर म्हणजे कुटुंबातला व्यक्ती हा माझा प्रवासी लालपरीने प्रवास करतो, कारण की ते सरकारी योजनेत असतं, सरकारी बसस्टँड असतं, पण तिथं कुणीही तिथं दखल घेतली नाही. फक्त नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना बसायला छत आहे, त्यांना सावली आहे, पण सामान्य जनतेला, लोकांना बसण्यासाठी, सामान्य मायबाप जनतेला बसण्यासाठी कुठलंही छत नाही, कुठलाही निवारा नाहीये. आज महिलांचे स्वच्छता गृह बघितलं तर आपण उदगीर शहरामध्ये बसस्टँडमध्ये कुठलेही स्वच्छतागृह नाही, पुरुषांना देखील स्वच्छतागृह नाही. मग ह्याला जबाबदार कोण? यांच्या आरोग्याची काळजी इथले प्रतिनिधी घेतात का नाही, ह्याची चिंता आज सामान्य जनतेला पडलेला आहे आणि मलाही तो प्रश्न पडलेला आहे. पण आपल्या शहरातनं, आपल्या महाराष्ट्र राज्यातनं, शहरातनं म्हणण्यापेक्षा मी महाराष्ट्रातनं म्हणतो, कारण की 3 राज्य, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, आपला आंध्र असेल,
या तिन्ही राज्याला लागणारं हे उदगीर शहर वसलेलं आहे. कारण की इकडनं प्रवासी तिकडे जातात आणि तिकडचे प्रवासी इकडे येतात. काही आपल्या अडतलं नसेल तिकडं माल घेण्यासाठी प्रवासी आपल्या इकडनं येतात, इकडच्या प्रवासी तिकडे जातात. या 40,000 प्रवासी इकडनं अपडेट करतात. पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला भव्य दिव्य असं आकर्षक दिसण्यासाठी सुंदर नाही, तर ते निवारासाठी सुंदर पाहिजे होतं की इथली व्यवस्था आणि इथलं प्रशासन हे एकदम जागा आहे. हे सगळं प्रशासन झोपलेलं आहे. कुठल्याही सामान्य जनतेची त्यांना मला वाटतंय माया दया काही राहिलेली नाही. लोक येतात, लोक उन्हात बसतात, लोक उन्हाने प्रवास करतात. एक तर गाडीत उन्हाळा असल्यामुळे आपण काय करतो, लालपरीने गेल्यानंतर ते पूर्ण बॉडी पूर्ण गरम होती, शरीर पूर्ण तापून जातं आणि उन्हात आपण तिथं बस स्टँडवर गाडी लागण्याच्या अगोदर 1 ते 2 तास आपल्याला गाडीची वाट पाहण्यासाठी आपल्याला तिथं बसावं लागतं. तिथं तेवढाच उन्हाचा प्रभाव त्यांना पडलेला जातो. आज 43 सेल्सिअस तापमान आपण सहन करतच आलोय. पण आता उन्हाळा संपला, आता पावसाळा आला, आता तिथं पुन्हा चिखल होणार, पुन्हा पावसाचा वर्षा होणार, मग ते प्रवासी तिथे भिजणार, मग ते परत गाडीत परत त्यांची म्हणजे शरीर त्यांचं तिथं खराब होणार. या सगळ्या गोष्टीसाठी, यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी आणि इथल्या प्रतिनिधींना एक सांगण्यासाठी ही विनंतीपूर्वक मी तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर उदगीर शहराचं बस स्टँड हे लवकरात लवकर पूर्ण काम व्हायला पाहिजे. जर उद्या कुठल्या प्रवाशांचा जीव धोक्यात जर गेला, त्याला पूर्णपणे जबाबदारी कोण घेणार? आणि मला तर असं वाटतं ती जबाबदारी इथल्या तहसीलदारांनी घ्यावी, इथल्या विधानसभा सदस्यांनी घ्याव्या, इथल्या सगळ्या प्रतिनिधी जे आपले प्रतिनिधी करतात त्या लोकांनी घेतले पाहिजे. जे संविधानिक पदावर जे बसल्यात आणि जे अधिकारी प्रशासन अधिकारी इथं जे बसल्यात, ही त्यांची सरळ सरळ ही जबाबदारी असेल. ह्या 7 वर्षापासून जर काम रखडलंच गेलेलं असेल, तर मग आपल्या उदगीर शहराला एवढं मोठं विधानसभेमध्ये निवडून आलेले राज्यमंत्री दर्जा इथं भेटलेला आहे, इथं कॅबिनेट मंत्री दर्जा भेटलेला आहे. मग मला असं वाटत नाही की एवढ्या मोठ्या मंत्र्याच्या शहरामध्ये मतदारसंघामध्ये हे असं काम मला हे शोभण्यादायक नाहीये, हे शोभत देखील नाहीये. पण आपल्याला कुणाला काय शोभतंय, कुणाला काय घेणं देणं याच्याशी सामान्य जनतेला काय घेणं देणं नाहीये. आमचा एकच मुद्दा आहे की सामान्य जनतेला बस स्टँडचा आधार ज्यावेळेस ते प्रवास करत असतात कुठंतरी, त्या प्रवाशांना तिथं भेटणारा सावली भेटली पाहिजे, तिथं निवारा भेटला पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आम्हाला खंत वाटते की एवढं मोठं कॅबिनेट मंत्री पद असताना सुद्धा, राज्यमंत्री पद असताना सुद्धा, इथं 2-2 वेळा उद्घाटन झालं असताना सुद्धा बस स्टँड इथं झालेलं नाही. भरपूर असंख्य इमारती झाल्यात, तिथं अधिकारी बसतात, फॅन लावून बसतात, पण माझ्या सामान्य कुटुंबातल्या प्रवाशांना अजून सुद्धा त्यांना हवा भेटत नाही. त्यांना झळ बसते उन्हाची, त्यांना फटके बसतात पावसाचे, त्यांना पाय रवतात त्यांचे चिखलात. या सगळ्यांना जबाबदार त्यांच्या आरोग्याला जर उद्या काय झालं कमी जास्त, त्याला एकमेव जबाबदार इथले प्रतिनिधी, इथलं प्रशासन एवढंच राहणार आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्यावी हीच विनंती करतो. जय महाराष्ट्र. हे लवकरात लवकर काम पूर्ण झालं पाहिजे. जर हे काम बस स्टँडचं काम जर पूर्ण झालं नाही, भव्य दिव्य नाही, खूप मोठ्या संख्येने शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हे मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि जर कुठल्या प्रवाशांना, माझ्या माता भगिनींना, माझ्या वडीलधाऱ्या माणसांना, माझ्या ऊर्ध्व लोकांना जर कुठल्या शरीराला त्यांची हानी जर पोहोचली, तर हे कदापि स्वप्नील जाधव सहन करणार नाही, हे तुम्हाला मी ठणकावून सांगतो. आणि ह्याची पूर्णपणे जबाबदारी, इथनं पुढे जर काय झालं तर याची पूर्णपणे जबाबदारी इथल्या लोकप्रतिनिधीला, प्रशासनाला, ही प्रशासनाने घ्यावी लागेल आणि आमदारांनी घ्यावी लागेल. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि हे सारखं सारखं सांगण्याची वेळ इथनं पुढे शिवसैनिकांना येऊ नये, याच्यासाठी लवकरात लवकर बस स्टँडचं काम आपण पूर्ण करावं हीच मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 वेळा निविदा निघाल्या, 2दा भूमिपूजन झाले, मात्र अर्धवट अवस्थेतील बसस्थानक काही केल्या पुढे जायला तयार नाही. आता पुन्हा नव्याने 3 करोड रुपये वाढीव निधी मंजूर झाल्याच्या वल्गना होत आहेत. नागरिकांना केवळ झुलवत ठेवणे आणि विकासाच्या गप्पा मारणे यामध्ये सत्ताधारी मंडळी मशगूल झाली आहेत. प्रत्यक्ष जनतेच्या हितांचे एकही काम उदगीर विधानसभा मतदारसंघात झालेले नाही. झाला तो केवळ आणि केवळ गुत्तेदारांचा विकास, अशी ही परखड टीका स्वप्नील जाधव यांनी केली आहे. 7 वर्ष झाले या भागातील प्रवासी त्रास सहन करत आहेत. ही एक बाजू तर झाली. उदगीरच्या नावाला काळीमा फासणारं कृत्य असताना देखील स्वतःला
लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे आणि इतर वेळी श्रेयासाठी धडपडणारे आज लोकांची हुरफड होत असताना देखील गप्प का, हा मोठा प्रश्न असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. गेल्या 7 वर्षांपासून या बसस्थानकामध्ये ना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते ना इतर भौतिक सुखसुविधा. अत्यंत अपुरे असे पत्र्याचे शेड आहे. कित्येक वेळा रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो, त्यामुळे भुरट्या चोरांना त्याचा फायदा होतो आणि प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसते. या सर्व गोष्टींचे गांभीर्य विचारात घेऊन खऱ्या अर्थाने लोकहिताचे कामे करावीत अशी आग्रही मागणी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी केलेले आहे.